नमस्कार, मी श्रोते राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. काय होते त्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मोदींचं ट्विट. मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा. भारताच्या हक्काचं पाणी आतापर्यंत पाकिस्तानला दिलं, पण आता रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही. सिंधू नदीच्या पाण्यावरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. आत्मनिर्भरता हा भारताचा आधार. जो दुसऱ्यांवर अवलंबून राहतो त्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उभे राहतात. डॉलरचा उल्लेख करत टॅरिफच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य. न्यूक्लिअर धमक्यांना भारत आता सहन करणार नाही. कोणी धमकी दिली तर त्याला सडेतोड उत्तर देणार. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. भारतानं सेमीकंडक्टरच्या कामाला गती दिली. वर्षअखेरपर्यंत मेड इन इंडिया चिप भारतात येणार. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. स्पेस टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये 300हून अधिक स्टार्टअप सुरू झाले. स्पेस सेक्टरमध्ये भारताची अभिमानास्पद कामगिरी. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशातील नागरिकांना आवाहन. स्वतंत्र भारतासाठी अनेकांनी बलिदान दिलं. त्या पिढीनं बलिदान दिलं. आताच्या पिढीनं समृद्ध भारत घडवावा. समृद्ध भारतासाठी देशातील नागरिकांनी एकत्र यावं. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींची समृद्ध भारताची घोषणा. येत्या दिवाळीत सरकार नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म घेऊन येणार. जास्त प्रमाणात आकारले जाणारे कर आता कमी केले जाणार. यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठी भेट देणार. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. आजपासून पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना लागू. तरुणांसाठी 1 लाख कोटींची योजना लागू करत असल्याची पंतप्रधान मोदींची घोषणा. प्रथम नोकरी करणाऱ्याला केंद्र सरकार 15,000 रुपये देणार.